निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई जयसिंगपूरमध्ये एका गाडीतून 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। सर्जेराव पवारांच्या गाडीतून 2 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच ही मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। बातमी आहे जयसिंगपूरमधल्या एका उमेदवारासंदर्भात एका गाडीतून 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। सर्जेराव पवारांच्या गाडीतून 2 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची बातमी सध्या समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, काय सांगाल? भरारी पथकाने मोठी कारवाई केली। सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रात्रीनंतर पैसे वाटण्याचे प्रकार सगळीकडेच घडत असतात। तसाच एक प्रकार हा जयसिंगपूर परिसरात घडलेला आहे। उमेदवाराच्या भावाने म्हणजे अपक्ष असणारे जे उमेदवार आहेत ते सर्जेराव पवार यांच्या गाडीतूनच निवडणूक आयोगाने 2 लाख रुपयांची रक्कम जप्त केलेली आहे। निवडणूक भरारी पथकाने ही कारवाई केलेली आहे। संबंधित हा जो व्यक्ती आहे तो प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार आहेत आणि त्यांच्याच भावाकडून अशा पद्धतीचं हे वर्तन झालेलं आहे। सध्या जयसिंगपूर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण इथं अटीतटीची लढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातून अपक्ष उमेदवार म्हणून आपली कुठेतरी गणना व्हावी आणि आपल्याला लोकांनी निवडून। रणजित, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केलेली आहे। जयसिंगपूरमधून एका गाडीतून 2 लाखांची रोकड जप्त केली।